साईराम साईराम. तर सगळे उठले आहेत आणि आता निघायचीच तयारी चालू आहे. सगळ्यांनी बॅगा वगैरे आत ठेवल्या आहेत. फक्त ते कार्पेट काढून कार्पेट आत ठेवायचं आहे आणि निघू. आजचा प्रवास असा असणार आहे. इथून पहिलं जाणार आम्ही माझीवाड्याला अग्निशमन दल केंद्राला तिकडे आंघोळ वगैरे करू. तिथून मग भिवंडीला जाणार. दुपारचं जेवण भिवंडीच होईल आणि मग रात्री आम्ही पडग्याला थांबू. साईराम साईराम साईराम. ओम साईराम. खाली जाऊन नाश्ता करू आणि नंतर परत चालू झालो. आता इथून डायरेक्ट ऑनशॉप तिकडे शिरा कलिंगड वगैरे असतं. तिथे 1 तास जाईल तिथे चालत. मग तिथे ब्रेक घेऊ आणि मग तिथून थांबल्यानंतर मग डिरेक्ट नॉनस्टॉप दुपारच्या जेवणाचा स्टॉप करेल. साईराम. लाल पतंग. पिकनिक केली आहे तू? आमच्यांना चिरतायत. पिकनिक केली आहे तू? आमच्यांना बघा पिकनिक आलाय. आता इथून निघालो आहे बाळकुंगवरून. आता चालत कंटिन्यू भिवंडीपर्यंत जाणार दुपारच्या जेवणाच्या स्पॉटपर्यंत. आता दुपारच्या जेवणाच्या स्पॉटला 1-2-2.5 तास तर आरामात जाणार आहे. आता किती 8-8:30 वाजता पोटेपर्यंत 12 तास जाणार. या टायमाला मस्त उठलो होतो ना. या ठिकाणी लय ऊन भेटतं. त्याच्यातून दुकानावरून भेटते ना. अरे आगे बैठे ना कलिंगड के सारे उधर ही बैठते. भिवंडीच्या नाक्यावरती तिकडे पालखी फोडायसाठी थांबते आणि तिकडे नाश्त्याला शिरा भेटतो. तर आम्ही तर नाही खात आहे. कलिंगड भेटतं ते खात आहे. सगळे तेलकट नाही जमणार कारण पहिलंच ऊन असतं खूप आणि मग तेलकट खाल्लं की मग ॲसिडिटी वगैरे सांगतो. त्यापेक्षा कलिंगड खाऊ. पोटाला पण आराम मिळेल, बॉडीला पण आराम मिळेल.
आंघोळ केली. तिथून आम्ही 10 किलोमीटर चाललो आहे. 2.5 तास चाललो टोटल, 2.5 तास. तिकडे मगाशी थांबलेलो कलिंगड खायला, तिथे एक 10-15 मिनटं थांबलो आणि आता इथे येऊन एक 5 मिनटं झाली आम्हाला. आता इथून अजून 4-5 किलोमीटर आहे. तर आमचा विचार आहे नॉनस्टॉपच चालायचा, कारण 1 तास आहे, 1 तास चालायचा फक्त. एवढं काय वाटणार नाही. आणि पालखी पण मागे आहे, आम्ही निशाणासोबत पुढे आलो. तर हळूहळू जाऊ, तोपर्यंत पालखी पण येईल मागे. चलो जर्नी स्टार्ट. येऊन टाक. तर फायनली दुपारच्या जेवणाच्या स्पॉटला आम्ही आलो आहे. इथे आतमध्येच आहे, 2 मिनटावरच आहे. आता पहिले जाऊन आराम करू दुपारी, जशी आरती होईल त्यानंतर मग नैवेद्य वगैरे वाढून झाल्यानंतर मग जेवण सुरू होईल. मग जेवू, परत आराम करून मग संध्याकाळी 4-4:30 दरम्यान परत पालखी निघेल. साईराम. आमचं तर आता जस्ट जेवण झालं आहे, पण अजून पालखीची आरती होते. तर त्या आरतीच्या इथे चाललं, गर्दी आहे बरीच, पण इथून दाखवता येते का ते फक्त. आंघोळी दिमाग में नहीं था, फिर वो कैटरिंग का काम राहुल के पापा को दिया था ना, तो राहुल तेरे को लेके आया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आता इथून जाऊन निघालेलो आहे. सगळे इथे तयार झालेले आहेत निघायला. ओम साईराम. जय राम. सगळे निघतायत. आता आम्ही चाललो आहे. आता आमचा पुढचा स्टॉप पडग्याला असेल. तुम्ही बघू शकता सगळे निघालेले आहेत. गाड़ी कौन चलाएगा? तू चलाएगा? एकनाथ घाटे
खताळ साहेबांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते आपण संदीप पाटील सरांचा देखील हा शुभ सन्मान आपण करायचा आहे आपल्या शुभहस्ते जबरदस्त संचालन आणि कभी प्रॉब्लम नहीं करते साईराम गाड़ी गाड़ी क्या बॉटल साईराम साईराम ये 3 जोड़ी में घुसता है, बाकी वो अपना 4 जोड़ी में घुसता है। आदमी चेंज होते हैं। ये देखिए ये है ना। स्पॉटपासून एक तासभर चाललो आहे आणि आता इथे थांबलो आहे एक तास तासात मी एक ब्रेक घेतो एक 10-15 मिनटं बसतो तासभर चालतो सगळं बसलं आहे मॅच बघतो मॅच एक किलोमीटरच राहिला आहे बट आता तो 1 किलोमीटर पण खूप जीवावर आला आहे कारण पाय खूप म्हणजे तळवे खूपच जाम झाले खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर दुखतं आहे त्यामुळे हळूच चालतो आहे खूप बघू आता 1 किलोमीटरला साधारण 12-14 मिनटं लागतात बट आता मगाशी मी बघितलं तेव्हापासून मला 1 किलोमीटरसाठी 20 मिनटं लागले होतात